आहे तोंडवली बीचवर. बऱ्याच जणांना हा बीच माहीत नाहीये आणि याच बीचवर मी आज आलेलो आहे. डॉल्फिन बघायसाठी आम्ही आता निघालेलो आहे. डॉल्फिन आणि शिंपला बीच असे दोन आम्ही ठिकाणं बघणार आहे. त्याचबरोबर केवढा रॉक म्हणून एक ठिकाण आहे इथं, त्यालाही आम्ही भेट देणार आहे. या दगडाचा वापर महाराजांच्या काळामध्ये सिंधुदुर्गचा किनारा जो आहे म्हणजे देवगड टू वेंगुर्ला असा सिंधुदुर्गचा किनारा आहे. या किनाऱ्याच्या रक्षणासाठी महाराजांनी या दगडाचा वापर केला ठेवण्यासाठी. दुसरी गोष्ट, महाराजांच्या काळानंतरचा जो काळ आला तो स्मगलर लोकांचा काळ आला. स्मगलिंग साठी सोने चांदी हे उतरवण्यासाठी पण स्मगलिंग लोकांनी इथे या दगडाचा वापर केला आणि 1982 साली या दगडावरची चांदी पकडली गेली. त्याच्यानंतर नंतरचा जो काळ आला तो आता आपला हा पर्यटक युग. शंख ध्वनी करायचा शंख आणि पंचमुखी शंख असे पूजेचा शंख असे दोन्ही प्रकारचे शंख इथे रस्त्यावर तळाला भेटतात, मोठेवाले वगैरे. दुसरी गोष्ट, या दगडावरती धबधबे धबधबे दिसत आहेत. हे धबधबे म्हणजे आपण हॉटेल्स मध्ये गेल्यानंतर कालवा डिश म्हणून घेतो, ते कालवा डिश घेतो ती या दगडात म्हणजे शिंपल्यामध्ये असतात. आणि जो आपण मोती म्हणून वापरतो एक गळ्यामध्ये किंवा अंगठीमध्ये मोती म्हणून वापरतो तो मोती अशा शिंपल्यामध्ये बनतो. ते दगड दिसत आहेत याला शिंपला बीच बोलतात. हा जो किनारा दिसतोय सरळ, पाणी उथळ क्लिअर पाणी दिसतंय पुढे, तिथून बाहेर समुद्र आहे, त्याच्या मागे आतमध्ये नदी आहे. मग ही आता नदी आहे का? ही नदी आहे आणि नदी आणि समुद्राचा हा संगम पॉइंट आहे इथे. कुठली नदी आहे ही गड नदी आहे. गड नदी. या नदीचं नाव गड नदी आहे. हिचा उगम झालाय सह्याद्रीमध्ये. सह्याद्रीमधून वाहत येऊन कणकवली आणि एक माडली म्हणून ठिकाण आहे. माडली म्हणून ठिकाण आहे तिथे खाऱ्या आणि गोड्या पाण्याचा संगम झालेला आहे. इथे जे समुद्राचं पाणी भरतीच्या प्रवाहाने आतमध्ये जातं ते माडली म्हणून ठिकाण आहे तिथपर्यंत जातं. त्याच्यामुळे तिथे गोड्या आणि खाऱ्या पाण्याचा संगम. हा आहे शिंपला आयलंड आणि आता इथे या आयलंड वरती जाणार आहे.
शिंपला आयलँड वरती आणि हे संपूर्ण जे मागं दिसतंय हे संपूर्ण हा संपूर्ण आयलँड आहे. कांदळगाव या गावातल्या रामेश्वर मंदिराच्या इथं आहे. ॲक्च्युली रामेश्वर मंदिराची खासियत अशी आहे की त्याच्या समोरील जे वडाचं झाड आहे ते स्वतः शिवाजी महाराजांनी लावलेलं झाड आहे. जर तुम्ही रामेश्वरला आला तर हे झाड नक्कीच बघायला मिळेल, जिथे आत्ता महाराजांचा प्रचंड मोठा पुतळा उभा केलेला आहे.